नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 89. गुजरातकडचे चुनीलाल व बन्सीलाल या नावाचे दोघे स्नेही एकदा आषाढीच्या यात्रेला पंढरपूरला गेले होते. चुनीलाल हा चहाडी सांगण्यात हुशार होता, तर बन्सीलाल चोरी करण्यात पटाईत होता. पंढरपूरच्या पवित्र वातावरणामुळे त्यांना आपल्या वागण्यातील चूक समजून आली. त्या क्षणी त्या उभयतांनी पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करून यापुढे आम्ही चोरी चहाडी करणार नाही अशी शपथ घेतली. पुढे ते दोघेही वारकऱ्यांच्या मेळ्यात जाऊन भजन करू लागले. एके दिवशी गोपाळपूर येथे जाऊन ते दोघे नाचून भजन करण्याचा अभ्यास करू लागले. त्यावेळी नदीतीरी एका श्रीमंत बाईने आपल्या अंगावरचे दागिने काढून एका पितळीच्या डब्यात घातले आणि तो डबा वाळूमध्ये पुरून ठेवून ती अंघोळीला उतरली. एक मनाने स्तोत्रे म्हणत ती बाई अंघोळ करीत आहे असे पाहून बन्सीलाल विठ्ठल विठ्ठल म्हणत हळूहळू डबा पुरून ठेवलेल्या ठिकाणी गेला व त्याने तो डबा काखेत मारून घेतला आणि वर उपरणे झाकून तो पूर्वीच्या जागी येऊन पूर्ववत विठ्ठल विठ्ठल म्हणत नाचू लागला. थोड्या वेळाने अंघोळ आटोपून दागिने घालण्यासाठी ती बाई डबा पाहते तर तिला त्या ठिकाणी डबा दिसेना. त्यावर त्या उभयतांना पाहून ती तेथे गेली आणि बन्सीलालला उद्देशून म्हणाली, अहो महाराज, माझ्या दागिन्यांचा डबा हरवलाय, तेव्हा तो परत मला मिळेल काय? बन्सीलालने मिटलेले डोळे उघडलेच नाहीत. चुनीलाल मात्र, बन्सीने विठ्ठल विठ्ठल म्हणत चोरी केली तेव्हा आपण पण विठ्ठल म्हणत चहाडी करावी या उद्देशाने त्या बाईने आपल्याकडे पाहावे म्हणून वाट बघू लागला. इतक्यात तिला वाटले हा गुरु असावा, म्हणून भजनात दंग झालेला दिसतोय, तेव्हा आपण शिष्याकडे विचारावे असे म्हणून ती चुनीलालकडे वळली. तेव्हा त्याने विठ्ठल विठ्ठल म्हणत बन्सीलालकडे बोट केले आणि वाळूतील डबा त्याने काखेत ठेवून घेतला आहे असे खुणेने सांगितले. तात्पर्य: वाईट सवय एकदा लागली की ती सुटता सुटत नाही. त्यामुळे ते दोघेही शेवटी का होईना विठ्ठल विठ्ठल म्हणत चोरी चहाडी करून मोकळे झालेच. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.